ठराविक क्रमांक 1. माझ्या बायकोला अजून थोडंसं बरं नाही वाटत आहे, त्याच्यामुळे हे मी बनवलं आहे चुकीने. असं माझ्या बायकोच्या मार्गदर्शनाखालीच बनवलं. तुम्ही खाल्लं काय आणि मी खाल्लं पाहिजे पण गोष्ट शिकार आला. सांगत जा मला तर मला बरं वाटून नाही राहिलं असं. आफ्टर ऑल कधी न करणार मी आज केलंच ना. आणि आय डोंट थिंक सो इट्स बॅड. पक्क इट्स ओके. अशा प्रकारे ट्राय आहे. एक अडपीची बाय. हे बघा ही म्हणते मगाशी बरोबर ते आणि आता राहिलेलं एवढं खाऊ शकत नाही म्हणते, आणि म्हणते बिमार आहे म्हणते. मी असं कसं होईल? शक्य आहे काय? तुम्ही फोन करा आणि रागवा. बाय. माझी हालत मला माहीत आहे. बाय. असं म्हणतात की आज आपण स्टार्ट करतोय नवीन एक काहीतरी आपला पदार्थ. त्याच्यात पहिले कॅंडा आणि नंतर टमाटर असं करून मी माझी भाजी करणार आहे आणि त्याच्यानंतर पोळ्या करणार आहे, कारण माझ्या बायकोला आज थोडंसं बरं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज वुमन्स डे पण आहे, तर दोन्ही स्पेशल एकाच दिवशी झालं. ठीक आहे, योगायोग आहे, तिची तब्येत खराब होणं, पण स्टील कधीतरी मला करायचा मौका भेटला आणि मी कधीच न करणारा आज पहिल्यांदा करतं बायकोच्या प्रेमाखातर. माझ्या भावाने आत्ता मला स्मार्ट नंबर प्लेट लावायबद्दल सांगितलं. ॲक्च्युली माझी गाडी 2016ची असल्यामुळे मला ते करणं अनिवार्य आहे आणि सरकारने ते 2025च्या 31 मार्चपर्यंत सांगितलं. आणि आज आहे 8 मार्च, महिला दिवस, जागतिक महिला दिवस. सो मला हे करणं अनिवार्य आहे. आणि थोडासा आपल्या कारभारात थोडासा अडथळा आला आहे, पण काही नाही, वी कॅन डू इट. बघूया, करूया, ऑल द बेस्ट. पण आत्ता थोड्या वेळापूर्वी जसं तुम्ही बघितलं सर, म्हणजे बघालच माझ्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग येतो आहे. ओ माय गॉड, माझा ब्लॉग. तर त्या ब्लॉगमध्ये येतं हे मी आत्ताच कढई धुतली. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं बाबांचा फोन आला होता, तर आता मी हे कापायला घेतो आहे. सॉरी, हे गरजेचं होतं. तऱ्हेने मी टमाटरची भाजी बनवण्यात यशस्वी झालो आहे असं वाटतंय मला. थोड्या वेळाने बघूया काय रिझल्ट येतो आहे. सध्या आता भाजी बनत आहे, तर कुळकुळ आवाज जो येतो आहे तर या भाजीचा येतो आहे. कसा? कुळकुळ. ठीक आहे. आणि आता याच्यानंतर मी आता कणिक भिजवायला घेतो आहे. त्याचा पण थोडासा फास्ट फॉरवर्ड म्हणजे टाईम लॅप्स म्हणून काहीतरी आहे, त्याच्यात आम्ही व्हिडिओ घेतो. म्हणजे एकदम फास्टमध्ये दिसेल, झट मग नाही पडव्या. हां. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या बायकोला असं चवीदार असं वाटतंय, मला भरोसा नाही आहे. चवीदार खायला घालेल. बाय. शेवटची जी पोळी आहे तशी एकही पोळी गोल झालेली नाही,
त्याचा खेद किंवा हे काही करू शकत नाही आपण, सॉरी. पण काय आता ट्राय कर. बायकोच्या इन्स्ट्रक्शन खाली आम्ही आज तेलाच्या पोळ्या केल्या. म्हणजे मी पहिल्यांदा केल्या तेलाच्या पोळ्या. तर ही असं करून घ्यायचं. 3 बोटं जी आहेत ते इकडे लावायची, 3 बोटे इकडे लावायची. माझ्या मामाच्या गावात म्हणतात बयाबयाचे, म्हणजे फक्त नाममात्र. बायकोने सांगितल्याप्रमाणे बायको मागून प्रॉम्प्टिंग करताना इवन त्याच्यामुळेच मी पोळ्या करू शकतो. तर मला काय जमतंय तवा. पोळी पहा. थोडासा चटका बसला हाताला इथे. कोणता गाळायचा तोच कोणता झालं किती त्याच्यात घुशी. हे बायको रागवताना आपल्याला गोल लावायचं नाही, मधातून वर फिरव गोल करायचं. गोल करताना कसं करू आपण गोल, हा विचार करायचा. असं नाही की पूर्णच लाटणं त्याच्यावर आलं पाहिजे, अर्ध लाटणंही तू असं ठेवू शकतो. असं म्हणतात की बायकोच्या प्रशिक्षणाखाली आपण थोडंसे घडलं जातं. सो या अनुषंगाने आमच्या पोळ्या झालेल्या आहे. आणि भाजी तर तुम्हाला माहीतच आहे, आधीच झालेली होती. तर हे ते थोडासा पसारा झालेला आहे, तो मी आवडतो आणि भेटतो. हे इथून टाकून द्यायचं कशा उद्या गॅस वाढव. असं प्रशिक्षण पाहिजे, तेव्हा माणूस परफेक्ट बनू शकतो. कच्ची दिसते. कच्ची दिसते. नाही पलटायची. माझ्या भावाचा फोन आला होता, मी पोळी जवळ असल्यामुळे मी तुला काही फोन उचलला नाही. हां झाली. सो अशा पद्धतीने गॅस बंद करायचा. बाय.